जगातल्या अनेक भागांमध्ये वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर मानवतेचं भविष्य सुरक्षित राहण्याच्या दृष्टीनं भारत जगात शांततेचा संदेश देत आहे। भारत वर्णन वैश्विक सौहार्दाच्या प्राचीन संस्कृतीच्या नीतिमत्तेत रुजलेला शांतीचा दूत आहे। आपल्या परंपरेनुसार आपण संपूर्ण विश्वात शांती नांदावी यासाठी प्रार्थना करत आलो आहोत। संपूर्ण जगात शांतता असेल तरच मानवतेचं भविष्य सुरक्षित राहू शकतं। जगातल्या अनेक भागात संघर्षांनी भरलेल्या वातावरणात भारत शांतीचा संदेश पसरवत आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढलेले आहेत। संघर्षांनी त्रस्त जगासाठी भारत शांततेचा दूत, राष्ट्रपती मुर्मू यांचे गौरवोद्गार। आदिवासी व उपेक्षित घटकांना केंद्र मानून हा विकास व्हायला हवा। संपूर्ण जगात शांतता नांदली तरच मानवी जीवनाचे भविष्य सुरक्षित। 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या प्रवासात महिला सक्षमीकरण केंद्रस्थानी आहे। राष्ट्रीय विकासासाठी नारी शक्तीचा उदय महत्त्वाचा आहे। ग्रामीण बचत गटांपासून अवकाश, संरक्षण आणि उद्योजकतेपर्यंत महिलांची वाढती भूमिका लक्षात घेऊन देशाच्या विकासासाठी महिलांचा सक्रिय आणि सक्षम सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या धोरणांचा गौरव केलाय। हमारे अन्नदाता किसान देशवासियों के लिए पोषण सामग्री उत्पन्न करते हैं। हमारे देश की कर्मठ और प्रतिभाशाली महिलाएं अनेक क्षेत्रों में नई प्रतिमान स्थापित कर रहे हैं। हमारे निष्ठावान सफाई मित्र देश को स्वच्छ रखने में प्रमुख भूमिका निभाते हैं। हमारे प्रबुद्ध शिक्षक भावी पीढ़ियों का निर्माण करते हैं। अनेक क्षेत्र के विशेषज्ञ देश के बहुआयामी विकास को दिशा दे रहे हैं। कि गणतंत्र दिवस देशभक्ति की इस प्रबल भावना को और भी सुदृढ़ करने के संकल्प का अवसर है। राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडून भारतीय धोरणांची प्रशंसा। भारत वैश्विक सौहार्दाच्या प्राचीन संस्कृतीच्या नीतिमत्तेत रुजलेला शांतीचा दूत। विकसित भारतची उभारणी ही सामायिक जबाबदारी। आपल्या प्राचीन सांस्कृतिक एकतेचे वस्त्र आपल्या पूर्वजांनी विणलंय। ऑपरेशन सिंदूरद्वारे सीमापार दहशतवादाचे कंबरडे मोडून राष्ट्रीय सुरक्षेबाबतची वचनबद्धता सिद्ध। संरक्षण क्षेत्रातील आपल्या स्वावलंबामुळे ऑपरेशन सिंदूरमध्ये मोठे यश। समस्त भारतीयांचा सेना, हवाई दल, नौदल अशा तिन्ही दलांवर पूर्ण विश्वास। 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या दृष्टीने उदयास आलेल्या नारी शक्तीचे कौतुक। ग्रामीण बचत गटांपासून अवकाश क्षेत्रातील महिलांनी वाढवला भारताचा गौरव। नारी शक्ती वंदन महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाला अभूतपूर्व उंचीवर नेणार। भारतीय संविधान आता सर्व 22 प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध आहे। संवैधानिक राष्ट्राला चालना या देशाच्या दृष्टीने मैलाचा दगड आहे। आता भारतीय नागरिक आपल्या मातृभाषेत देशाच्या पायाभूत दस्तऐवजाशी जोडला गेला आहे। भारतीय लोक विवेकबुद्धीने प्रलोभनांपासून दूर राहून कोणताही पूर्वग्रह न बाळगता मतदान करतील। चुकीच्या माहितीपासून दूर राहून हे लोक नियमित मतदानाचा अधिकार वापरतील, अशा अपेक्षाही राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।